अशा प्रकारे हे आले। दिवसभर आम्हाला साधा FIR नोंद करायचा होता, तेवढंही त्यांच्याकडनं झालं नाही। आमची मागणी होती की आम्ही ॲट्रॉसिटीचा FIR नोंद करू शकत नाही, हे तुम्ही लिहून द्या किंवा FIR नोंद करून घ्या। त्यांनी दीड दोन तास वेळ घेऊन ते आलेत। रात्रीच्या 12:30 पाऊण वाजता ते आलेत, पाऊण वाजता। आणि त्यांनी वाचून काय दाखवलंय मला, जे एक लहान पोरगा कुणीही शाळेचा मुलगा एखादी लेटर लिहू शकतो की हे आम्ही तुमच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही वाचलं, पुरावे सापडले नाहीये, चौकशी केली आम्ही आणि चौकशीत असं काहीच दिसून आलेलं नाहीये। आम्ही म्हटलो तर ॲट्रॉसिटी दाखल करू शकत नाही असं लिहून द्या। त्यांनी ॲट्रॉसिटी ह्या कायद्याचा ते उल्लेख पण केलेला नाहीये, हे मी फाडून टाकलंय, हे आम्हाला नकोच होतं खरं तर। आता रात्रीचं 1:15 वाजलेत, सकाळी विचार करतो म्हणजे 1:15 वाजता तुम्ही काय पोरींचा विचार करताय? इथे ज्या महिला आहेत, ज्या पीडित पोरी आहेत, त्यांचा तुम्ही काय विचार करताय? आणि काय एवढं मागतो काय आम्ही? कुणाला फाशी द्या म्हणतोय का कुणाला आताच्या अटक करा म्हणतोय का काहीतरी अशी जगावेगळी गोष्ट मागतोय जी कायद्यात बसतच नाही? काय मागतोय? बेसिक संविधानिक राईट आहे आमचा, FIR दाखल करा, ॲट्रॉसिटीची नोंद करून घ्या। हे एक आमदार इथे बसलेले असताना, पक्षाचे प्रमुख इथे बसलेले असताना, मोठ्या विधानसभा सदस्य इथे बसले असताना जर हे घडत असेल तर माझ्याकडे शब्द पण नाही, इतकं वेदनादायी आणि त्रासदायक आहे। चुकीच्या ठिकाणी आपण जन्माला आलो असं आम्हाला वाटू नये, एवढी काळजी प्रशासनाने घ्यावी। जे कोणी हे बघत असतील, जे आमचे नेते असतील, जे आमचे सपोर्टर असतील, त्या सगळ्यांनी हे बघावं की असं चाललेलं आहे। ज्या महिला सगळ्या नेत्या आहेत त्यांनी हे बघावं की तुमच्या राज्यामध्ये रात्रीच्या 1:15 वाजता महिला म्हणून 1:15 वाजता हे असं काही घडतंय आणि आम्ही असं पोलीस आयुक्तालयात बसलेलो। मला माहीत नाही पुढे काय होणार आहे। आमची मागणी आम्हाला FIR लिहून द्या, नाही तर मग असं लिहून द्या की ॲट्रॉसिटीचं FIR आम्ही नोंदवून घेत नाही। ही असं लेटर लिहिणं की ह्या लेटरचं काहीच खरं तर वाचून पण दाखवलं लाईव्हमध्ये त्यांनी, याच्यात तुम्हीच बघा की याच्यात किती त्यांच्या पदाला शोधण्यासारखं पण नाहीये। हे लेटर एक म्हणजे शाळेचा पोरगा सुद्धा इतकं वाईट लेटर लिहिणार नाही, इतकं साध्या भाषेत आणि सोपं लिहिलेलं आहे आणि काहीच घडलेलं नाही। CCची टीम त्याची काम काय PPची टीम काम करत होती असं त्यांचं म्हणणं होतं। 1.5 तास त्याच्यावर काम करत होते दिवसभर, जे काही असेल नसेल ते। आणि आपले जे मोठमोठे अधिकारी आहेत, DCP ACP CP जे काही असतील ते गहन चर्चा करून त्यांनी हे लेटर आणलेले आहे। त्या कोथरूड पोलीस स्टेशनचे जे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या सहीचं आहे, ते CPच्या सहीचं पण नाही किंवा DCPच्या सहीचं पण नाही। संदीप नारायण देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरूड पोलीस ठाणे, आम्हाला त्यांच्या सहीच्या लेटरसाठी यांनी इतकी गहन चर्चा केली। कदाचित इतकी चर्चा जर त्यांनी खरंच चांगल्या कामासाठी केली असती तर म्हणजे त्या पोरीचं म्हणणं समजून घेतलं असतं आणि डोळ्यात डोळे घालून बघितलं असतं की काय म्हणजे काय खोटं बोलतात का खरं बोलतात पोरी, तरी हे संपलं असं। मला माहित नाही कोणाला वाचवायचा प्रयत्न चालू आहे, कोण आहे म्हणजे आमदार माणुसकीला काळीमा फासेल असं काही केलेलं नाही पाहिजे। सिस्टीम मध्ये आहात तुम्ही, तुमच्यावर दबाव आहे वगैरे सगळं मान्य, तुम्ही 5 ऑफिसर आहात इथे आणि 5पैकी एकाला पण असं वाटत नाही की ह्या पोरी सकाळपासून इथे आलेल्या आहे, 3 दिवसावरून तक्रार घेत जात नाही तर त्यांना त्यांच्या बाजूने उभं राहावं। अरे थू आहे तुमच्या सिस्टीमवर, थू तुमच्या नोकरीवर। थकलोय आम्ही, पण आम्हाला लढायचंय शेवटपर्यंत, एवढाच मुद्दा आहे आणि आम्ही इथनं जाणार नाही जोपर्यंत FIR दाखल होत नाही ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली, तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही। मग त्यांना काय करायचं असेल त्यांनी करावं, ते करू शकतात, मात्र आम्ही जे काही आमची मागणी करतो ती संविधानिक पद्धतीने करतोय आणि करत राहू। आम्ही त्यांना मागत होतो त्यातलं काहीच एक साधा शब्द ॲट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करता येणार नाही एवढं 2 ओळींचं पत्र, हे सगळं भारूड कथा पुराण हे सगळं लिहून देण्याऐवजी जर लिहून दिलेलं असतं तर त्याचा काहीतरी त्याच्यात तथ्य असतं, त्याचा काहीतरी पुढे वापर केला झाला असतं की किंवा त्यांनी पण तेवढी करण्याचा दम या वर्दीमधल्या लोकांमध्ये नाही आहे। जे आम्हाला जे स्वतःला आमचे रक्षक वगैरे समजतात ना, त्यांना स्वतःची आता इतकी त्यांची परिस्थिती वाईट आहे कारण त्यांना माहिती आहे की आम्ही जर असं काही लिहून दिलं तर त्याच्यानंतर जे काही सगळं होईल ते फेस करू शकत नाही। कुणाला या सगळ्यातनं वाचवायचा प्रयत्न होतोय हा प्रश्न वारंवार विचारला जातोय। त्यांची नावं सगळ्यांना माहिती आहे। याच्या पुढे जाऊन काही लोक मुद्दाम नालायकपणा करत या ठरलेल्या या पोलीस लोकांना त्यांच्यावरती दबाव आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय म्हणून त्यांना सपोर्ट करणारी पुढे सगळ्यांवरतीच त्या लोकांना वाचवण्यासाठी, मुद्दाम हेतू पुरस्सर वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात सगळ्याच लोकांवरती
FIR दाखल करावा ही आमची आता मागणी आहे आणि याच्यासाठी जिथपर्यंत यांना आम्हाला घेऊन जायचंय आम्ही जाणार नाही आहोत. हे आम्हाला जायला भाग पाडतात, हे आम्हाला घेऊन जातात, आम्ही जाणार, त्यांना सोबत घेऊन जाणार. हा लढा इथे संपलेला नाहीये, हा इथं सुरू झालेला आहे. आता शेवटपर्यंत हा जाणार, FIR दाखल होणार, त्याच्याशिवाय हा लढा संपणार नाही, हे इथे बंद होणार नाही.